कळवणमध्ये खळबळ. पूजा छजलानी यांचा संशयास्पद मृत्यू, पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल. कळवण येथील उपजिल्हा रुग्णालय वसाहतीत राहणाऱ्या 31 वर्षीय पूजा सूरज छजलानी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून हा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी केलाय. या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात पती, सासू, नणंद व पतीच्या कथित प्रेयसीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. लग्नानंतर छळाचा आरोप. पूजा यांचा विवाह 25 नोव्हेंबर 2013 रोजी शिर्डी येथे सूरज छजलानी यांच्याशी झाला. लग्नानंतर काही दिवसातच घरकाम येत नसल्याचा तसेच लग्नात अपेक्षित मानपान न दिल्याचा आरोप करत पती सूरज याने पूजा यांचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. माहेरच्या मंडळींनी वेळोवेळी आर्थिक मदत करूनही छळात कोणतीही घट झाली नाही असेही तक्रारीत नमूद आहे. दरम्यान पतीचे नाशिक येथील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे पूजा यांच्या निदर्शनास आले. याबाबत जाब विचारल्यानंतर पूजा यांना व त्यांच्या माहेरच्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय. उपचारादरम्यान मृत्यू. 30 जानेवारी 2026 पहाटे 2:30 सुमारास पूजा या गंभीर अवस्थेत आढळून आल्या. शेजारी राहणारे अमोल गोयरे यांनी ही माहिती पूजा यांच्या पालकांना दिली. त्यानंतर त्यांना तातडीने नाशिक व पुढील उपचारासाठी नॅशनल बर्न सेंटर ऐरोली मुंबई येथे दाखल केले. मात्र 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7:55 उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चौघांविरुद्ध गुन्हा दाखल. पूजा यांच्या मृत्यूनंतर भाऊ बॉबी अशोक राजपाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळवण पोलिसांनी खालील संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. सूरज हरिचरण छजलानी पती, शांताबाई हरिचरण छजलानी सासू, योगिता बबली हरिचरण छजलानी नणंद, गीतांजली धीरज पवार राहणार नाशिक. सदर गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम 108, 85, 115, 2, 352, 351, 3 व 35 अंतर्गत नोंदविण्यात आलाय. पोलीस तपास सुरू. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरशे यांच्यासह पोलीस हवालदार प्रशांत तिडके, पुंडलिक डंबाळे, रामदास गवडी, पोपट महाले, पंकज शेवाळे, अशोक ठाकरे करीत आहेत. या घटनेमुळे कळवण परिसरात हळहळ व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कार्यकारी संपादक पुंजाराम खांडवी, कळवण. माझं नाव बॉबी अशोक राजपाल. मी राहणार शिर्डीमध्ये. मी TVS फायनान्समध्ये जॉब करतो. माझे पप्पा अशोक राजपाल आणि माझी बहीण पूजा सूरज छजलानी ही कळवणमध्ये सूरज हरिचरण छजलानी यांना आम्ही लग्न लावून दिलेलं आहे. त्याच्यानंतर वर्षभर त्यांचं सुरळीत सर्व क्लिअर चाललेलं होतं. पण पहिली मुलगी झाली म्हणून त्यांनी स्टार्टिंग त्यांचं पूर्ण क्लिअर चालू होतं. त्यांच्यावर म्हणजे सर्व सुरळीत चालू होतं. जशीच ती मुलगी झाली, पहिली मुलगी जेव्हा झाली तेव्हा त्यांना मुलाची अपेक्षा होती. तर मग पहिली मुलगी झाली त्यांना. त्याच्यानंतर तिच्यावरती ते अत्याचार करायला लागले का त्यांना मुलगा पाहिजे होता म्हणून असे अत्याचार करायला लागले. मग तिला टॉर्चर करायला लागले. तिची सासू, तिची नणंद हे दोघेही खूप अत्याचार करायला लागले का तू करांटी आहे, तू नरकी आहे, आम्हाला मुलगा पाहिजे होता, तू मुलगी दिली आम्हाला, असं ते तिला टॉर्चर करायचे. टॉर्चर करता तिने खूप जास्त सहन केलं. आणि सूरज हरिचरण छजलानी हे पण खूप तिला टॉर्चर करायचे. काही दिवसानंतर त्यांचं एक अफेअर माझ्या बहिणीने त्यांच्या मोबाईलमधून फोटोज वगैरे पूर्ण काढले. ते मला पाठवले. ते पाठवल्यानंतर तिने मला सर्व सांगितलं का खूप दिवसापासून हे असे अफेअर वगैरे चालू आहेत म्हणून. पण त्याच्यानंतर आम्ही फोन वगैरे पण लावला. दाजींना हे पूर्ण सॉर्ट आऊट पण करायचा प्रयत्न केला. आणि ह्याच्या पहिले पण खूप वेळेस असं झालं आहे का आम्ही दिदीला घेऊन आलो आहे, भांडणं चालू आहे, तिला टॉर्चर करतायत, प्लस भरपूर काही गोष्टी अशा झाल्या. पण त्यामध्ये आत्ता मध्ये जो अफेअर धरण्यात आलेला होता त्याच्यावरनं त्यांनी खूप जास्त म्हणजे पुढं गोष्ट केलेली होती. तर मग हे सर्व होऊन माझी बहीण मला पूर्ण रेकॉर्ड वगैरे सर्व मला पाठवलं. आमच्याकडे रेकॉर्डिंगसुद्धा आहे त्या गोष्टीची. का माझी बहिणीने मला एवढं पण सांगितलं का त्यांचं बॅकग्राऊंड जे आहे त्यांना सपोर्ट करणारे भरपूर आहेत. त्यांना बॅकग्राऊंड सपोर्ट आहे, त्यांच्याकडे पैसा पाणी पण भरपूर आहे. आणि मी मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करतो. तर माझ्या बहिणीला सतत हे बोलायचे का मी तुझ्या भावाला
मी तुझ्या भावाला मारून टाकेल, मी तुझ्या पोरींना पण मारून टाकेल तू जर ह्याबद्दल चर्चा केली तर. कुठली चर्चा? त्यांच्या अफेअरची चर्चा जर केली तर. पण माझ्या बहिणीने मला सर्व रेकॉर्ड वगैरे पूर्ण पाठवला, आमच्यासोबत बोलले. पप्पांनी ते डिस्कस पण केलेलं होतं, त्यांना नॉर्मल पण केलेलं होतं का आम्ही काय करणार नाही असं म्हणून. पण पप्पा फक्त एवढं बोलले का मी त्या मुलीला जाऊन भेटतो आणि हे पूर्ण काढतो काय आहे काय नाही आहे. तर माझ्या बहिणीचा कॉल चालू असताना तो असं बोलला की जर तिच्यापर्यंत जो कोणी पोचला ना मी सर्वांना जाळून टाकेल. ह्याची रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे, हे सर्व माझ्याकडे आहे. आणि त्याचा बॅकग्राऊंड खूप जास्त, म्हणजे त्याचे मित्र कंपनी भरपूर आहेत, त्याला वरतून सपोर्ट पण आहे भरपूर. आता पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्याला भरपूर लोक म्हणजे त्याला सपोर्ट करत होते. आणि आत्ता जे घडलं आहे, माझ्या बहिणीने मला जेव्हा ही गोष्ट सांगितली, मला पूर्ण पाठवलेली होती, त्याच्यानंतर ही गोष्ट बोलल्यानंतर मी जाळून टाकेल म्हणून, त्याच्यानंतर माझ्या बहिणीच्या घरात रॉकेल कुठून आलं हे आम्हाला सुद्धा माहीत नाही आहे. प्लस गीतांजली पवार, सूरज छजलानी यांचं अफेअर होतं आणि यांना साथ देणारी त्यांची मम्मी, त्यांनी हे पूर्ण प्लॅन करून माझ्या बहिणीला जाळलेला आहे आणि त्यांचा प्लॅन तो सक्सेस पण झालेला आहे. त्यांनी माझ्या बहिणीला घरातून रॉकेल यांनी पेटून टाकलेलं आहे. आम्हाला त्यांच्याकडून पण नाही कळालं का, आम्हाला फोनसुद्धा नाही आला. आम्हाला समोरच्यांनी फोन करून सांगितलं का तुमच्या बहिणीला पेटवण्यात आलं आहे म्हणून. असं त्यांनी फोनसुद्धा नव्हता केलेला. आणि नंतर आम्हाला असं सांगण्यात आलं का तिने स्वतः पेटून घेतलेलं आहे. पण माझं आणि माझ्या परिवाराचं पूर्णपणे तिच्यावर विश्वास आहे, ती असं कधीच करू शकत नाही. तिला 3 महिन्याची मुलगी पण आहे, ती तिचा पण विचार करणार. आणि आम्ही जेव्हा तिने मला फोन करून, आम्हाला तिच्याकडून असं फोन आलेला होता ॲम्ब्युलन्समधून का तू असं सांग की तिने असं आम्हाला बोलली का कोणीच काय करणार नाही, तुम्हाला माझी शपथ आहे, हे जे काय आहे मी माझ्या स्वतः मी पेटून घेतलेलं आहे. पण ही मी नंतर हॉस्पिटलमध्ये पोचल्यानंतर तिने मला परत, मी जेव्हा एकटा तिच्यासोबत होतो तेव्हा ती मला बोलली का माझ्यासोबत घात झालेला आहे म्हणून, असं ती मला बोलली. तर मला ती एवढं पण बोलली का माझी 3 महिन्याची मुलगी, हा सूरज छजलानी ह्याने तिची छोटी मुलगी 3 महिन्याची आणि एक 9 वर्षाची एक मुलगी आहे तिला. सूरज छजलानी असं बोललेलं आहे तिला का जर तू असं जबाब काय दिला, जर माझा उलटा जबाब दिला तर मी तुझ्या दोन्ही मुलींना पण मारून टाकेल, असं तो बोलला आहे. म्हणून माझ्या बहिणीने तो उलटा जबाब दिला, हे मला माझ्या बहिणीने सांगितलं आहे. मला स्वतः ती बोललेली ही गोष्ट. आणि गीतांजली पवार ही खूप म्हणजे पैशावाली आहे. तिचा पप्पा काहीतरी चांगल्या पोस्टवर सुद्धा आहे. तर मग तो तिच्यावर फक्त त्या गोष्टीवरून ती जास्त फोर्स करते सर्वांना. तर मला फक्त न्याय मिळाला पाहिजे, माझ्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे कळवणकरांकडून आणि सर्व तिथले जेवढे आहेत त्यांच्याकडून हात जोडून मी हे करतो की मला न्याय भेटला पाहिजे. बस आता पोलीस प्रशासनाकडून पण मला न्याय भेटला पाहिजे. ऐसा है कि मेरी बच्ची 3 महीने का जिसका बच्चा होता है, वो बच्चा अपने बच्चे के बारे में पहले सोचेगा जलने का तो कि विचार मैं जलूंगी तो मेरे बच्चों का क्या होगा. तो बोलना हाथ भी नहीं और मेरे बेटी का ऐसा मतलब कुछ कभी हमने ऐसा सुना नहीं कि मैं अपने कुछ कर लूँगी, ऐसा कर लूँगी. फिर इतना बड़ा हादसा होने का कारण क्या हो सकता है. जैसे उसने बताया था कि हमारे को फ़ोन के ऊपर कि पापा ये कोई गलत लाइन में लगे हुए और घर वालों भी उसको सपोर्ट कर रहे हैं. कुछ लड़की का नाम है, 3 महीने का बच्चा, 3-3.5 महीने का है बच्चा. कोई भी माँ हो, कोई भी हो, आप समझ सकते कि एक माँ 3 महीने का बच्चा पास में रहने के बाद